आमच्या शिकामणी दिवेकर यांचं गेल्या वर्षी दुःखद असं निधन झालं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व पै पाहुणे ग्रामस्थ या ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. यांनी श्रद्धांची पर 2 शब्द बोलावे अशी दिवेकर कुटुंबियांची विनंती आहे. बंधू भगिनींना गेल्या वर्ष झालं सीतानानींचं तुमच्या आमच्यातून जाणं. हरभक्तपरायण या ठिकाणी विद्याताई शिंदे यांनी नानींच्या बाबतीत सर्व माहिती दिली. या ठिकाणी वयानुसार जाणं हे तुमच्या आमच्या हातात नाही. अगदी तरुण माणसालाही जावं लागतं, जन्म नाही दिलेल्या प्रत्येकाला जावं लागतं. परंतु अशा भरल्या कुटुंबातून जाणं ही मार्गदर्शक आई जाण्यामुळं देवेकर परिवार असेल, पै पाहुणे असतील, यांना जे दुःख झालं त्या दुःखातून परमेश्वरानं सावरण्याची ताकद देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उपस्थितांच्या वतीने आमच्या कडेठाण ग्रामस्थांच्या वतीने नानींना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण. या पुण्यस्मरणानिमित्त महाराजताईंनी समाज उपयोगी असं चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं. ताईंनी सांगितलं की दिल्लीपर्यंत विमानाने हस्ती नेल्या, पण त्या हस्ती कशा त्याचं हे झालं, शेवट परत घरी आल्या. पण मला इथं वरवणकरांना आणि सर्व पाहुणे सगळे स्वरांना सांगावंसं वाटतं की दुपारची वेळ आहे, कामधंद्याची वेळ आहे, पण या वेळेत सुद्धा एवढा समाज जमला म्हणजे समाजामध्ये या वरवणमध्ये आणि नातेवाईकामध्ये ही मातोश्री कशी वागली असेल या गर्दीवरून स्पष्ट होतं. तरी वेळेअभावी मी जास्त बोलत नाही, पण आमचे प्रारचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, प्रारचे राज्याध्यक्ष श्री धर्मेश साधू पाटील आणि आमचे पुणे शहर पुणे जिल्हा प्रार संघटनेच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं ऋण व्यक्त करतो. माझे 2 शब्द सांगतो. रामकृष्ण हरी. प्रार संघटनेचे आमचे सहकारी मित्र सुभाषांना देवेकर यांच्या मातोश्री काही श्रीमती सीताबाई दिवेकर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित समाजातील विविध घटकातील कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय सगळे सोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट आज प्रथम पुण्यस्मरण निमित्त विद्याताई शिंदे यांनी अतिशय सुंदर असं कीर्तनरूपी सेवा दिलेली आहे. माणसाने समाजात जगत असताना आपण समाजासाठी काय केलं पाहिजे याबद्दल मौलिक असं त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आईचं महात्म्य याबद्दलही त्यांनी अतिशय सुंदर अशी उदाहरणं आपल्याला इथं त्यांनी सादर केलेली आहेत. आज माझ्या प्रहार संघटनेच्या वतीने माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने आज या मातेला प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण आदरांजली वाहत आहे. रामकृष्ण हरी. माझी मैत्रीण सुनीता दावरे यांच्या मातोश्री सीतानानी या आपल्यातून गेलेलं 1 वर्ष झालं, तरी अजून मला ते आठवतात. ते अगदी मला माझ्या आईसारखे वाटतात. कारण का आम्ही जेव्हा बोललो भेटलो तर खूप म्हणजे माझ्या आजी पण मला आठवायची त्यांची बोलताना. जाताना पण त्या ज्या प्रकारे गेलेल्या, मला तो शेवटचा दिवस आठवतो. त्या जेव्हा त्यांची देवाज्ञा झाली त्यावेळेस जेव्हा गेल्या, त्या जाताना सुद्धा इतके शांतपणे सगळ्या कुटुंबाला सोडून गेल्या. म्हणजे की जाताना सुद्धा त्यांचा जो आत्मा गेला, त्यांची देवाज्ञा झाली, तो दिवस पण मला आठवतो की खूप चांगल्या प्रकारे त्या गेल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगले संस्कार दिले. मी जाऊन बघते माझी मैत्रीण कशा प्रकारे माझ्याशी बोलते, वागते, समाजामध्ये वागते, त्याच्यातून त्यांची आई कळते आपल्याला. आणि आपल्याला आता ज्यांनी
कीर्तनरूपी सेवा दिलेली आहे त्या हबपम विद्याताई शिंदे यांनी पण खूप सुंदर शब्दामध्ये आईचं वर्णन केलं. ताई धन्यवाद, तुम्ही खूप सुंदर शब्दामध्ये आमच्या गावामध्ये कीर्तनरूपी सेवा दिली. आणि ज्या प्रकारे एवढा समाज इथं जमा झालेला आहे याच्यावरून त्यांच्या संस्कार, त्यांच्या कुटुंबाचे संस्कार हे आपल्याला समजतात. खूप छान. मी त्या ताईंना, आईंना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, 1 वर्षापूर्वी आपल्या गावच्या ज्येष्ठ आदर्श माता श्रीमती सीताबाई रामचंद्र दिवेकर यांचं वार्धक्याने दुःखद असं निधन झालं. वास्तविक माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्त्व आहे. आणि आमच्या भगिनी सीताबाई या अत्यंत आदर्श असं जीवन जगल्या. आणि याचं उदाहरण म्हणजे आजच्या या उपस्थितीवरून सर्वांच्या लक्षात येईल. सीताबाई यांच्या पाठीमागे त्यांचा एक चिरंजीव सुभाषराव, त्याचप्रमाणे त्यांच्या 4 कन्या, खूप मोठा नातेगण परिवार, असा खूप मोठा परिवार आहे. त्या अत्यंत मायाळू आणि प्रेमळ अशा स्वभावाच्या होत्या. आणि ते गेल्यामुळं सर्व नातेवाईक, त्यांच्या मुलगा आणि मुली, त्याचप्रमाणे सर्वांना अतीव असं दुःख झालं. परमेश्वर सत्तेपुढे विलास नाही, ज्याला जन्म आहे त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं. सीताबाई यांच्या चिरात्म्यात चिरशांती आणि सद्गती लाभावी अशी मी माझ्या जंगलेवाडी गावच्या वतीनं आणि सर्व पाहुणे मंडळीच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आदर्श माता आणि ज्येष्ठ, अतिशय कष्टाळू, प्रेमळ, शांत स्वभाव सुभाष दिवेकर यांच्या मातोश्री श्रीमती सीताबाई रामचंद्र दिवेकर यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हबभाऊ विद्याताई शिंदे महाराज यांनी जे आईबद्दल उदाहरणं देऊन जी कीर्तनरूपी सेवा सादर केली त्याच्या अनुषंगाने आपण जर चाललो तर आपल्या कुटुंबाचं आणि आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असो, या दिवेकर मातेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर असे असतात काही माता, त्या आपल्याकडून गेल्यावरही आपल्या प्रेमळ स्वभावाचा सुगंध दरवळत ठेवतात. पूर असतो त्यांच्या स्वभावात आणि कोसळतात तेव्हा खूप दूर जातात, कधीही परत येत नाहीत. दिवसामागून दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरलं, काळ आपल्या गतीने पुढे सरला, पण दिवेकर परिवाराला असा एकही दिवस गेला नाही की या मातेची आठवण झालीच नाही. असो, जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळ असतो. ईश्वरी सत्तेपुढे कुणाचा विलाज नसतो. त्या मातेच्या जाण्याने दिवेकर कुटुंबावर, नातेवाईकावर जे दुःख झालेलं आहे ते दुःख निवारण करण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती, बुद्धी, ताकद देऊ. ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की या मातेच्या चिरात्म्या चिरशांती सद्गती लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.